ऐका ना, हे असं नाही होऊ शकत. कळत नाहीये का तुम्हाला मी काय म्हणते हे? हे बघा, मला कळतंय, पण आता खूप मोठ्या प्रयत्नांनी मी या सगळ्या मुलांना एकत्र आणलंय. हो, तुम्ही काय प्रयत्न करताय? तुमची पारख किती छान आहे. तुम्ही कसे चुकू शकत नाही माणसं ओळखायला, हे पाहिलं मी त्या निलेशच्या बाबतीत. आलं माझ्या लक्षात. हे बघा, निलेशवरनं मला माझं तोंड उघडायला लावू नका. हा, निलेशच्या बाबतीत ना खरं तर मी खूप नाही बोलूच नका, कारण तुमच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाहीये. तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाहीये. एक मिनिट काय थांबा. आज किती वेळ, किती मिनिटं, किती सेकंद दिल्लीत सांगायचं राहिलंय का? त्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे, माझ्यावर एक कर्ज आहे जे मी अजून फेडलं नाहीये. हा, तुमच्याकडनं पैसे घेतले होते मी. माझ्याकडून मी नाही दिले कुठले पैसे तुम्हाला. असं काय करताय? बसमध्ये तिकिटाचे माझ्या पैसे दिलेत ना तुम्ही, 8 रुपये. अहो ते पैसे ते नाही. मला नकोय ते पैसे परत. नाही नकोत. कसे? मी कोणाची उधारी ठेवत नाही. ते पैसे तुमचे तुम्हाला परत करून टाकणार. हो, 8 रुपये नकोयत मला ते. नाही मी तुम्हाला विचारलंच नाहीये, पण तुम्हाला हवेत का नकोय? घेतलेले पैसे परत देणं ही माझी जबाबदारी आहे, ते माझं कर्तव्य आहे. आणि मी कधीच कोणाचे पैसे उधार ठेवत नाही. काय पैशामध्ये, व्यवहारामध्ये क्लॅरिटी असते ना, की नात्यात पण एक क्लॅरिटी येते. आपल्यात नातं कुठलंच नाहीये. आज नाहीये, पण भविष्यात होणार आहे. मला नाही वाटत. आपल्या पर्सनल नात्याबद्दल म्हणतच नाही मी, पण माझी बहीण तुमच्या भावाची बायको होणार आहे. मग आपल्यात काय नातं निर्माण झालं? काही नाही. आता नाही, पण ते होईलच. ते ठीक आहे. ओके. मला द्या कॅश मध्ये 8 रुपये. कॅश मध्ये आमच्याकडे व्यवहार करत नाही. तुमचा QR कोड द्या, किंवा तुमचा नंबर तो असेल ना तुमचा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन साठी. तुमचा नंबर हाच आहे ना नंबर तुमचा? ठीक आहे, तुम्हाला मी आत्ताच्या आत्ता काही गरज नाही. पैसे पाठवले. 8 रुपये आलेत का बघा. नंतर बघेन. वाजलं बघा, चेक करा. गोड. लगेच आत्ताच्या आत्ता 800 रुपये पाठवलेत. व्यवहार पक्का आहे ना तुमचा? 800? ओ सॉरी, 2 शून्य जास्त आले. ठीक आहे, हरकत नाही. मी ही व्यवहारात तेवढीच. नाही राहू देत. आत्ता द्यायची काही गरज नाहीये. असं कसं? माझाही व्यवहार तेवढाच पक्का आहे आणि तुमचे तर पैसे मला अजिबातच ठेवायचे नाही. त्यामुळे हे 792 रुपये परत. 792? हो, 800 रुपयातनं 8 रुपये गेल्यावर 792 उरतात. ते मी परत केले. इथे आपला व्यवहार सुफळ संपूर्ण झाला. थँक्यू, धन्यवाद. अति झालंय आता समर राजवाड्यांचं. हे सगळं आता थांबायलाच हवं. घरी जाऊन ना रोहन आणि बाबा दोघांनाही ठणकावून बजावणार आहे मी. बस झालं. असं का माझ्या लग्नाचा मूर्खपणा बास झाला. मी ना लग्न करणारच नाहीये. आता तर रोहनने हट्ट मागेच घेतला पाहिजे. मी त्याला हट्ट मागे घ्यायला लावणारच. दोघातली तुटे ना